बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। गुरुवारी पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी 18 एप्रिलला उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे। बेस्टचे जवळपास 5000 कर्मचारी आणि अधिकारी यांची सप्टेंबर 2022 पासून उपदानाची आणि 2019 पासून अंतिम देयक देणे बाकी आहे। बेस्टमधील निवृत्त अधिकारी आणि कामगार यांना थकबाकीसाठी देण्यासाठी आवश्यक तो निधी बेस्ट उपक्रमाला द्यावा अशी मागणी बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी केली आहे। पुणे विमानतळानं आणखी एक नवा विक्रम नोंदवलाय। पुणे विमानतळावरून एकाच दिवसात 210 विमानांची वाहतूक झाली। रविवारी एकूण 33,000 प्रवाशांनी विमानातून प्रवास केला। पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ आणि MIDCच्या जागांची भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। सुरू असलेल्या भूसंपादन प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून दरमहा आढावा घेण्यात येणार आहे। उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांची 5 ते 6 तास रखडपट्टी होते। कोकण रेल्वेच्या नियमित गाड्या आणि अतिरिक्त गाड्यांच्या वेळेचं नियोजन करण्यात अडचणी येत आहेत, त्याचा अधिक फटका जादा गाड्यांना बसतोय। त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जादा गाड्यांची तिकीटं काढलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत। RT अंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीमध्ये 1,09,102 रिक्त जागा होत्या आणि त्यापैकी अवघ्या 2,997 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश घेतलेत। त्यामुळे दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक विभाग शरद गोसावी यांनी दिली आहे। भविष्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा तब्बल 27,000 कोटींचा प्रकल्प आणि मुंबईच्या लोकसंख्येला पुरणाऱ्या अतिरिक्त पाण्यासाठीचे प्रकल्प पालिकेने हाती घेतलेले आहेत। हे प्रकल्प 2028 पर्यंत सेवेत येणार अशी ग्वाही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। राज्य सरकारने मंगळवारी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत। कर्मचारी राज्य विमा योजनेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची MMRDAच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। हिंगोली जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची तर सत्यम गांधी यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। तरुणांनो, सोशल मीडियावरील अनोळखी गोड मेसेजला बळी पडू नका। हा हनी ट्रॅप असू शकतो, याचा धोका वेळीच ओळखा असा सल्ला उच्च न्यायालयाने दिलेला आहे। शहरातील रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गावर तसेच झाडांवर लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेने हटवल्यात। पालिकेच्या वतीने पोस्टर, बॅनर आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बॅनर्सवर करण्यात आलेली आहे। पाणी टंचाईचे चटके आता स्मार्ट सिटी असा उल्लेख असणाऱ्या ठाणे शहराला देखील बसू लागलेले आहेत। सध्या मिळत असलेलं पाणी नागरिकांनी योग्य प्रकारे आणि जपून वापरण्यासाठी खास फॉर्म्युला तयार केलाय। पाण्याची बचत करण्याबरोबरच शॉवरखाली अंघोळ करू नका, तसंच आठवड्यातून एकदाच कपडे धुवा अशा विविध प्रकारच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत। नवी मुंबई MIDC मधील नाले गाळाने भरले असल्याचं समोर आलेलं आहे। नैसर्गिक नाल्यांमध्ये देखील अडथळे निर्माण झालेत। शहरामध्ये रस्ते आणि इतर विकास कामं वेगाने सुरू असून नाले देखील गाळाने भरलेत आणि अद्याप नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही। यामुळे पावसाळापूर्व नालेसफाई करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 100वे विभागीय नाट्य संमेलन 24 एप्रिलपासून नागपुरात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोप होणार आहे। उरणमध्ये ONGC प्रकल्पासमोरील रोडवरील नागरी वस्तीमध्ये सुरू असलेल्या RMC प्लांटमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय। यामुळे नागाव, महातवली या दोन्ही ग्रामपंचायतीमधील नागरिकांचा श्वास गुदमरत असून त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि त्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या RMC प्लांटवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला आता पुढील वर्षी जानेवारीमध्येच मुहूर्त मिळणार आहे। निविदा प्रसिद्ध होऊन जुलैमध्ये कंत्राटदार ठरणार आहेत, तर काम पूर्णत्वाला जाण्यास 3 वर्ष लागणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक तसंच इतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिकेतर्फे BRTS काही मार्गांवर सुरू करण्यात आलाय। मात्र कोंडीची समस्या सुटण्याऐवजी जटिल झाली आहे। त्यामुळे हे कॉरिडॉर कुचकामी ठरत असून शहरातील BRT उखडून टाकण्याची मागणी होती आहे। उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये येत्या काळात टप्प्याटप्प्याने 2100 वातानुकूलित बस समाविष्ट करण्याचे नियोजन आहे।
पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे। या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 6 मार्गांवर रातराणी बस सुरू असून या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। रातराणीच्या 6 मार्गावर धावणाऱ्या पीएमपीला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। MMRDAच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगात सुरू आहे। या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा पार झालाय। वसई दिवा मार्गावर अंजूर फाटा इथे 65 मीटर लांबीच्या तुळईची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे। राज्यातील मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकांवरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आले आहेत। या पुलांची उभारणी 2025 मध्ये करण्यात आली आहे। या पुलांमुळे रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलावरून प्रवास करणं शक्य झालंय। राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटपाचं नियोजन करण्यात आलंय। त्यासाठी 248 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाणार आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालकांची बैठक आयोजित करण्यात आली। महापालिका प्रशासनाची परवानगी तसंच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता स्पर्धा परीक्षेचे बेकायदे वर्ग चालवणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिलाय। भारतातील पोलीस दलात महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यासारख्या वरिष्ठ पदांवर 1000पेक्षा कमी महिला आहेत। पोलीस दलातील 90% महिला कॉन्स्टेबल पदावर काम करत आहेत। सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक भूखंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेनं बांधलेले गाळे अद्याप धुळखात पडून आहेत। गाळ्यांचं बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे MIDCनं महापालिकेला 14 कोटी रुपयांचा दंड आकारलाय। दंड भरणं शक्य नसल्याची भूमिका महापालिकेनं घेतली असून MIDC बरोबर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। गेल्या 6 वर्षांपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या पिंपरी चिंचवडकरांना उन्हाळ्यात अपुरा अनियमित पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। ससून रुग्णालयामध्ये माणुसकी हरवली का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय। अपघातात एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता। उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आलं, मात्र रुग्णालयाकडून व्हीलचेअर तर दूरच कुणी मदत सुद्धा पुढे करायला आलं नाही आणि त्यामुळे रुग्णाला स्वतः जमिनीवर सरपटत रुग्णालयाच्या वॉर्डमधून बाहेर पडावं लागलं। याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। वाशी टोलनाका येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाशी खाडी पुलावर MSRDCच्या माध्यमातून नव्यानं 2 पूल उभारण्यात आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली। आता या पुलाचंही काम पूर्ण झालं असून येत्या 10 दिवसांमध्ये या नव्या मार्गिकेचं लोकार्पण होईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं। राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलंय। शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिकरणाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत आणि त्याबाबतच्या तरतुदीला मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र शासन आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला। या कराराअंतर्गत राज्यात 3 AI कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत। राज्यातील 20 ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। फाउंडेशन आणि अंधरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आले। आर्थिक वर्ष 2024-25च्या 3ऱ्या तिमाहीमध्ये भारतीयांनी कमी कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी क्रिफ मार्कने देखील ही माहिती दिली आहे आणि गृहकर्जात केवळ 0.1% किंचित वाढ झाली आहे। पोलिसांच्या कुटुंबियांचं राहणीमान उंचवावं यासाठी गृह आणि गृहनिर्माण हे 2 विभाग एकत्र येण्याचे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेत। गृह विभागाचे वापराविना पडून असलेले भूखंड गृह विभागामार्फत किंवा म्हाडा आणि सिडको मार्फत विकसित करता येतील का यावर विचार सुरू असल्याचंही कदम यांनी सांगितलं।
राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं एफआरपी देण्याचा केलेला कायदा रद्द करून एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतलाय। उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं एक रकमी एफआरपी देण्यास मान्यता दिली आहे। दरम्यान साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। काल 4 जणांनी अर्ज मागे घेतलाय तर 18 जागांसाठी 385 जणांकडून अर्ज करण्यात आले। मावळ तालुक्यातील मनमानी कारभार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। जुना मुंबई पुणे महामार्गावर देहू रोडजवळ भीषण अपघात झालाय। दुचाकीवरील ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू झालाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। सध्या धरणात केवळ 27%च जलसाठा शिल्लक आहे। अकोला पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या महान धरणात 22%च जलसाठा उपलब्ध आहे। तापमानातील वाढीमुळे धरणातील पाणीसाठा घटतोय आणि त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन करण्यात येतंय। जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आणि विविध योजनांचा सत्यजित तांबेंनी आढावा घेतला। चिपळूण तालुक्यातील भिले जांभूळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे। या कामासाठी शासनाकडून 83 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आता कामाला गती मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पालघरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाती भला मोठ्या अजगराची शेपटी देऊन एका सर्पमित्रानं जीव घेण्यास स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या धक्कादायक प्रकरणानंतर पालघरमधील सर्पमित्रांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। सांगलीच्या वाळवा हातभार परिसरात गवा आढळून आला। गव्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नाशिक शहरातील काठेगल्ली भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दर्गा प्रकरणावरून झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या गळतीकडे लघु पाटबंधारे विभागानं वेळेवर लक्ष न दिल्यामुळे आता 35 ते 40 गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे। मागील 2.5 ते 3 वर्षांपासून धरणाला गळती लागलेली असून धरण फुटेल या भीतीनं धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते आणि मात्र ही गळती थांबलेली नसल्यानं धरणातील बहुसंख्य पाणीसाठा वाहून गेलाय। सांगली मिरज कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आली आहे। या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता, मात्र राज्य शासनानं IAS अधिकारी सत्यम गांधी यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी तब्बल 70 कोटींचं दान दिलं। या दानपेटीमध्ये तब्बल 70 कोटी तर 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदीचा समावेश आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळलेली आहेत आणि त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी गर्दी पाहायला मिळाली आहे। 3 दिवसात साधारण 65,000 भाविकांनी दर्शन घेतलं असून तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली आहे। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2023-24 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे। या क्रीडा पुरस्कारावर कोल्हापूर आणि परिसरातील 7 खेळाडूंनी आपली नावं कोरली आहेत। यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झालाय। बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबा मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालाय। या यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी उपस्थिती लावली होती। यात्रेवेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। चैत्री यात्रा कालावधीमध्ये भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलंय, तसंच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केलेत। त्याचबरोबर मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी, भक्तनिवास पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2,56,00,000 लाखांचं उत्पन्न मिळालेलं आहे। मागील चैत्री यात्रेच्या तुलनेत ते 1,29,81,267 इतकं वाढलेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त आळंदी देवस्थानच्या वतीनं 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी राज्यभरातून 10,000 भाविकांचं नियोजन केलंय। तर या हरिनाम सप्ताहात राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकारांचे कीर्तन, प्रवचनांच्या श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे।